आपणा सर्वांना नमस्कार। मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया आषाढ महिन्यात वद्य पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीची व्रतकथा। फार पूर्वी एका गावात एक क्षत्रिय राहत होता। एक दिवस त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले। त्यातच त्या क्षत्रिय व्यक्तीच्या हातून त्या ब्राह्मणाची हत्या झाली। त्यानंतर त्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला। पण काय करावे, ब्रह्महत्या तर आपल्याकडून झाली आहे। त्याने ठरवले किमान याचा अंत्यसंस्कार व्यवस्थित करावा, जेणेकरून काही अंशी पापमुक्ती होईल। म्हणून त्याने त्या ब्राह्मणाचा अंत्येष्टी संस्कार केला। त्यानंतर 13-14 दिवसापर्यंतचे सर्व कार्यक्रम, श्राद्ध तर्पण व्यवस्थित केले व ब्राह्मणांना भोजनच बोलवले। पण ब्राह्मणांनी सांगितले, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे, त्यामुळे आम्ही भोजन करण्यास येणार नाही। पण तरीही यातून पापमुक्त जर तुला व्हायचे असेल तर कामिका एकादशीचे व्रत करावे। त्याने ते व्रत समजून घेतले व होकार दिला व यथावकाश पुढे जेव्हा कामिका एकादशी आली, तिचे व्रत, भगवान विष्णूंचे पूजन, जागरण, कथा, कीर्तन सारे काही अगदी मन लावून केले। ज्यामुळे भगवान विष्णूंनी त्यास दर्शन दिले व तो पापमुक्त झाला। शेवटी वैकुंठ लोकात किंवा स्वर्ग लोकात गेला। या एकादशीबाबत अजून एक कथा आहे। फार पूर्वी धर्मध्वज नावाचा राजा राज्य करीत होता। त्याच्या कन्येचे नाव तुलसी असे होते। ती मनोभावे भगवान विष्णूंची भक्ती करीत असे। असेच एक दिवस ती वनातून मार्गक्रमण करीत होती, तर तिला भगवान श्री गणेश तपस्येत लीन असलेले दिसले आणि तिच्या मनात विवाहाचा विचार आला। तिने श्री गणेशास हाक मारली, ज्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली। त्यामुळे ते क्रोधित झालेत। माझी तपस्या भंग करणारी तू कोण आहेस, ओळख द्यावी। तिने ओळख सांगितली व श्री गणेशास विचारले, मी तुमच्याशी विवाह करू इच्छिते। श्री गणेशाने स्पष्ट शब्दात नकार दिला। ते ऐकून तिने तिच्या तपस्या बलाने श्री गणेशास सांगितले, तुम्ही माझ्याशी विवाह करण्यास नकार दिला, पण पुढे तुमचे 2 कन्यांशी विवाह होईल। हे ऐकून श्री गणेशानेही तिला शाप दिला, तुझा विवाह देवाशी नव्हे तर एका दानवाशी होईल व नंतर तुझे एका वृक्षात रूपांतर होईल। हे ऐकून तिने श्री गणेशाची क्षमा मागितली, पण त्यांनी सांगितले, शाप तर मागे घेता येणार नाही, पण पुढे तू श्री विष्णूंची प्रिय होशील, विष्णुप्रिया या नावाने ओळखली जाशील। पण माझ्या पूजनात मात्र तू मला अप्रिय राहशील। तुळशी पुढे मार्गक्रमण करून स्वस्थानी निघून गेली। पुढे तिचा विवाह शंखचूड नावाच्या राक्षसाशी झाला। तो देवांना, मानवांना त्रास देत असे, पण तुळशी नित्य विष्णू भक्ती करीत असे, त्यामुळे त्याचा वध कोणी करू शकत नव्हते। पण शेवटी त्याचा वध करणे आवश्यक झाले। तेव्हा शंखचूडचे रूप घेऊन भगवान विष्णू तिच्याकडे गेले। त्यामुळे पूजनात व्यत्यय आला। त्या कालावधीत भगवान शंकरांनी त्याचा वध केला। पण हे तुळशीच्या लक्षात आले। तिने भगवान विष्णूस पाषाण होण्याचा शाप दिला। हे माता लक्ष्मीस कळताच तिने तुळशीस वृक्ष होण्याचा शाप दिला। त्यानंतर भगवान विष्णूंनी तिला सांगितले, तू तुळशी रूपात माझ्या सन्निध सतत राहशील। म्हणून भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे। या कामिका एकादशीचे व्रत केल्याने गोदानाचे पुण्य प्राप्त होते। या दिवशी देवघरात, मंदिरात दिवे लावावेत, दिवे दान द्यावेत असेही सांगितलेले आहे। ही कथा श्री ब्रह्मदेवांनी नारद मुनींना व भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला सांगितले आहे। त्यामुळे ह्या एकादशीस कृष्ण एकादशी असे देखील म्हणतात। ही कथा व माहिती, व्रत परिचय व अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे। आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा। धन्यवाद। नमस्कार। जय केसरीनंदन।